घरच्या घरी बनवलेली सर्वात एकदम सोपी पद्धतीने भजी आहे, कांदा भजी. नक्कीच तुम्हाला हे आवडेल आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आपल्या घरामध्ये. आणि ह्या ठिकाणी सर्वोच्च म्हणजे ब्लॉग बघतोय. आम्ही पण गेल्या वर्षी विरारला गेलो, असं सीन आमचं विहान इकडे बोलतो ना, विहान बघू ना पाहिजे ना आपण ना इकडे. ते असं होतं, इथून करायला लागेल ना पूर्ण कापायचा आला याच्यामध्ये. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. आज आहे रविवार आणि रविवार आहे 21 जून. आज सकाळी थोडाफार पाऊस पडला विरार या ठिकाणी 8:30-9 वाजता. तर आजचा प्लॅन चाललाय मस्त की भजी बनवायचा. आज त्यांनी सर्व तयारी केलेली आहे. विहान पण इकडे उठलेली आहे आणि विहानची पण गुड मॉर्निंग झालेली आहे सकाळीच. तर आता थोडाफार हिरवगार दिसतं वातावरण या साईडला. तुम्ही पाहिलं तरी बघा, आमच्या घरासमोर सीन आहे इकडे. थोडंसं वातावरण थंड झालेलं आहे इकडे, वातावरण पण मस्त दिसतंय. झाडांचा समोरचा भाग आहे आमच्या घराचा. तर आजचा प्लॅन चाललाय मस्त की भजी बनवायचा. आणि इकडे ब्लॉग बघतो आपण, स्वराजोशी ब्लॉग बघतोय सकाळपासून. आमच्याकडे फेमस आहे सध्या, टॉपर हाच आहे आपल्या भारत देशामध्ये असं मानलं गेलं तर. 2019 सुरुवात केली सौरभ जोशींनी. विहान पण इकडे सध्या पूर्ण झाले विहानची. काय रे, तर आज स्पेशल आपल्याकडे बनणार आहे कांदा भजी बनणार आहे. आज 9:30-10 वाजतील आहेत. तर आजचा नक्कीच हा व्हिडिओ छान असणार आहे आणि नक्कीच मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे सकाळी विहाननी त्याच्या आवडीचा फ्रूट आणलेला आहे, चेरी आहे ही. कुठे होते चेरी, तुला माहिती आहे समजा कुठे होते? हिमालयामध्ये. तरी आमच्या विहानच्या घरामध्ये आवडती चेरी आहे. सकाळी मागून घेऊन आलो आणि सर्व तयारी ह्या ठिकाणी झालेली आहे. ठीक आहे, कांदा इकडे आहे ना, हे भजीसाठी कांदा कापून घेतलेला आहे. तर सुरुवात होते आपल्या ब्लॉगसाठी आणि सुरुवात होती कांद्यापासून. तर कांदा भजी बनवायची आजची स्पेशल. थोडंसं पाऊस दिसत आहे पण थंड वातावरण आहे इकडे. हा असे बिल्डिंगच्या पाठचा भाग आहे. इकडे झालं कांदा ऍड केलेला आहे. नंतर काय ह्याच्यामध्ये बेसन आहे ना, काही प्रमाणामध्ये बेसन घेऊया. बेसन घेतले ह्या ठिकाणी. ह्याच्यामध्ये परत आपण कस्तुरी मेथी ऍड करूया, काहीच आपल्या चवीप्रमाणे किंवा आपल्या ह्याप्रमाणे, बरोबर ना. आणि पुढे काय ऍड करायचं आहे ह्या ठिकाणी? ओवा. ओवा कशाला पाहिजे पण? हा, कांदा भजीसाठी. तर कांदा भजीमध्ये ओवा ऍड करतोय. आता आपण ऍड करतो मसाले. 1-1.5 चमच हळद घेऊया. नंतर लाल तिखट मसाला घेऊया 1-1.5 चमच. त्याच्यानंतर काय घेऊया, धनिया पावडर घेऊया 1-1.5 चमच असे. आणि चवीप्रमाणे मीठ घेऊया. आणि थोडं काय मीठ घेतलं बरोबर. हे आपण मसाले घेतले आहेत आपल्या कांदा भजीसाठी. चेरी पण मस्त लागते. सुंदर एकदम चेरी. चेरी 100ची पाव आहे. आणि ह्या ठिकाणी सर्वोच्च म्हणजे ब्लॉग बघतोय. आम्ही पण गेल्या वर्षी विरारला गेलो, असं सीन आमचं विहान इकडे बोलतो ना, विहान बघू ना पाहिजे ना आपण ना इकडे. ते असं होतं ना, विहान पण ब्लॉग आम्ही याची नेहमी ब्लॉग बघतो सर्व दिवशी. तर मसाई महाराज यांचा सण आहे त्यांच्या उत्तराखंडमध्ये, त्यांच्या भागामध्ये मस्त हे सीन असतो. विरारला पासून सीन आहे त्या ठिकाणी. आम्ही नेहमी बघतो त्यांचे ब्लॉग. त्याची मम्मी आहे सर्व दिवशी, त्याची त्यांची वाईफ आहे, पूर्ण फॅमिली आहे त्यांच्याकडे. टॉपर ब्लॉगर आहे ते सध्या देशामध्ये. आपल्या 7 वर्ष होऊन गेले त्यांच्या ब्लॉगला. सर्व जोशी हाच आहे, सौरव जोशी. तर नमस्कार मंडळी, सर्व या ठिकाणी तयारी झालेली आहे. याच्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून आता सुरुवात झालेली इकडे कांदा भजी बनवायची. तर तेल पण गरम झाले या ठिकाणी. आणि बघा ना, मस्त एकदम फ्राय होते कांदा भजी. घरच्या घरी पदार्थ त्याविषयी आपण मागचा व्हिडिओ वडापावचा बनवला होता. आज घरी आहोत, संडे असल्यामुळं. तर आजचा प्लॅन चालला होता सकाळपासून कांदा भजी बनवायचा. सुरुवात झालेली आहे कांदा भजी बनवायची. चलो, पहिली फेरी होते इकडे आणि मस्त फ्राय होते कांदा भजी. सुट्ट्या असल्या आम्ही घरामध्ये असे पदार्थ बनवत असतो शनिवार रविवार किंवा कधी सुट्ट्या असेल. आमचे तुम्हाला लहान पदार्थ असे छोटे मोठे बघायला भेटतील आमच्या ब्लॉगमध्ये. नक्कीच तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, परत बाहेर आमचा विहान बसला इकडे आणि विहान पण मस्त ब्लॉग बघतोय कंटिन्यू झोपून वगैरे. मॉर्निंग झालेली कधी त्यांची. हो, इकडे पण कंटिन्यू ब्लॉग चालू असतात आमच्याकडे. आम्ही सुद्धा छोटे ब्लॉगर आहोत. नक्कीच आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करत राहा. नक्की चांगले व्हिडिओ बघत राहा. हो, विहान पण काय ब्लॉगर बनणार आहे.
तर ह्या ठिकाणी आता मंडळी सर्व तयारी झालेली आहे आणि मस्त फ्राय झालेली आहे कांदा भजी. अजून थोडी वेळ बाकी आहे, ते पण करायचं आहे लवकरच. झालं ना? काही सकाळचे 9:30-10 वाजलेले आहेत. तर आता आमचं जेवण पण होणार आहे काही तासामध्ये. इकडे कांदा भजी पहिली तरी कांदा भजीची छोटे बनले पैस पण ना, छोटे बनले पीस. हे पण करून घेऊ, हे पण करून घेऊ. मस्त आले टेस्ट, टेस्ट केलं तर मस्त झालेले आहेत. तर एक पुढचा भाग होणार आहे, बाकी ते पण फ्राय करून घेऊया. नंतर आपण काय तासामध्ये जेवायला बसूया. अरे ना, तेल कोणतं आहे ना, काय ते राईस. तर नमस्कार मंडळी, सर्व आपली तयारी झालेली आहे. लास्ट हे होता. तर ही आता आपली भाजी रेडी झालेली आहे परफेक्ट एकदम. एकदम कुरकुरीत भाजी झालेली आहे, घरच्या घरी बनवलेली. ड्रायव्हरचा प्लॅन होता भजी बनवायचा, तो प्लॅन सक्सेस झालेला आमचा. एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये ही भजी आज बनवली गेली. संडे स्पेशल. हा यस, हा झाले ना, झालं प्लॅन. घरच्या घरी बनवलेली सर्वात एकदम सोप्या पद्धतीने भजी आहे कांदा भजी. नक्कीच तुम्हाला हे आवडेल आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आपल्या घरामध्ये. एकदम स्वस्त आणि मस्त. बाहेर खाण्यापेक्षा मी घरीच पदार्थ बनवतो जर संडे सुट्ट्या असल्यानंतर. आणि नक्कीच तुम्ही या व्हिडिओचा आनंद घ्या. तर नमस्कार मंडळी, आमचं ह्या ठिकाणी चाललेले झाडांची लागवडी करतोय घरामध्ये. आणि दरवर्षी करत असतो मी लागवडी. तुम्ही माझ्या फेसबुक पेजला बघत असाल. आणि हे काम माझं चाललंय 2015 किंवा 16 पासून आपल्या मंडळामार्फत, राधाकृष्ण योगोंडा मार्फत गावाचं माझं मंडळ आहे, त्यामार्फत मी करत असतो. तर यावर्षी काही तयारी झालेली नाही, तर यावर्षी मुंबईमध्येच करतो छोटं मोठं. कारण माझी ही आवड आहे पहिल्यापासून, झाडं लावणं किंवा जगवणं वगैरे. त्यासाठी हे काम चालू आहे आणि असं तिकडे काम करते. आणि शूट माझा बाबू करतो विहान आमचा. आणि मी इकडेच आहे सध्या, मी पण करणार आहे. तर 16, 17, 18, 19, 20 पर्यंत मी भरपूर लागवडी केलेल्या आहेत काजूच्या वगैरे आमच्या गावाकडे. तुम्ही फेसबुक पेजला बघत असाल कंटिन्यू. आणि बघा तुम्ही कधी माझ्या फेसबुक पेजला जाऊन राजेश बाटेसाठी. इंस्टावरती पण असे कदाचित फोटो. पण आम्ही 4 वर्ष काम केलं, काही झाडं जगली. पण काही गोष्टी अशा असतात की झाडं लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी बनवे लागतात त्या मार्च एप्रिलमध्ये. मग झाडं असं मग परत जीव नाराज होतो सर्वांचा. झाडं पण मारली जातात आणि परत मग इंटरेस्ट होतो. तर आपण जो खर्च करतो त्या गोष्टीवर, तर खर्च परत फुकट जातो. पैसे आपण जे झाडं विकत आणतो, काजू वगैरे वेंगुर्ला 7 नंबर 4 नंबर हापूस आणतो, मग ते सर्व खर्च पाण्यात जातो. म्हणून काय ना इंटरेस्ट राहत नाही. तर आज परत काही वर्षांनी प्लॅन नक्कीच करू, काही वर्षी गावी गेल्यानंतर किंवा चांगली जागा भेटली तर गावाकडे, तर नक्कीच प्लॅन करू पुढे. आणि चला आपण पण हातभार लावूया आपल्या झाडांसाठी. छोटी छोटी झाडं आहेत ती, फुल झाडे. आणि आपण काम करूया, कामाला लागूया. इथून करायला लागेल ना पूर्ण कापायचा, झालं याच्यामध्ये. इथून इथे ह्याच्यामध्ये कोणतं झाड तुला माहितीये? अरे मोगरा आहे, मोगरा फुलांचा. गावी लावतो ना आपण, घराच्या पाठीमागे आहे ना भरपूर मोगरा. तो मोगरा आहे. मग काय, मोगरा पण आहे, जास्वंद आहे, परत केळी आहे, परत थोडे कोण लागायचे मध्ये. चल 1 मिनिट. किती खाली, ठीक आहे बघ झाली.
आले ना सर पूर्ण लागवड इकडे. पूर्ण ती भरावी लागेल. अबो करणार ना तू पण लागवडी सर्व गावी गेल्यावर. हे करावं लागणार आपल्याला, समजलं काय? अरे सर्व लागवडी करावी लागणार. ही मोगराचं लागवड आहे. ते याच्यामध्ये करा. पराजित म्हणजे माती कुठे आहे? टाक माती याच्यामध्ये. हे मोगरा झालं आणि ह्याच्यामध्ये पारिजातचा बिया लावायचे. ते मोगराचं झाड बघतो. अरे स्पेशल शूट करा दिला आमच्या वियांना शिकवतो सर्व गोष्टी. ब्लॉगर बनायचं वियांना म्हटलं. तर आता परत मी करतोय त्याच्यामध्ये माती ऍड करून. पारिजात ना की पारिजातची छोटे म्हणजे फुलं असतात ना, थोडं पाणी आहे त्याच्यामध्ये. दोन दगडी हटावं लागेल. पुढे जा. ह्या मध्ये हे बघ कसं काय झाड मोठं किती लहान आहे. ती आईकडे आहे ती सूर्यकाईकडं. ती थोडी नाव आहे त्या. खाली बोलू लावून पाणी झालं. हे मोगरा आहे, याच्यामध्ये पारिजात आहे. हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे. काय झालं माहिती आहे याचं नाव काय? कोडफल आहे. कोडफल केसासाठी उपयोग होतो आणि हे औषधी वनस्पती आहे. गावाकडे माझ्या खूप झाडं आहेत. तुम्ही बघत असा माझ्या ब्लॉग मध्ये. नारली आहे, परत काही बांबू होते काही वर्षापूर्वी माझ्या आजी असताना. आम्ही बांबू तोडून परत आम्ही नवीन हे लावलो, म्हणजे नवीन झाडं केली. जागा पूर्ण साफ केली आणि परत आम्ही नवीन झाड कंपाऊंड केलं जागेला पूर्ण. म्हणजे आंब्या झाडाचं 18 ते 19 मध्ये परत घर बांधलं. परत घराचं काम चालू होतं आमच्या गावाकडे आणि नवीन झाडांची लागवड केली. तर ही लागवड माझा मुख्य भाग आहे माझ्या आयुष्यामधला. दरवर्षी करतो आम्ही. ते हो तिकडे बस. मला हे हिला पण ठेवून दे इकडे बस ना. काय रे तू ध्रुवराठी फेमस कर. ध्रुवराठी येतो फेमस बस एवढं. चालेल ना. बस चालेल. ओके चल लावा तो. कुठे व्हायचं बाहेर? त्या आमच्या बिल्डिंगच्या छोट्याशा रूम समोर गॅलरी ठेवायचे तिकडे बाहेरच्या भागामध्ये. पारिजात मोगरा. हा काय रे चल स्टॉप कर. तरी चालेल. तर नमस्कार मंडळी, हे होतं आजचा प्लॅन. आणि आजचा प्लॅन होता स्पेशल संडेसाठी भजी होती, कांदा भजी. त्याच्यानंतर आम्ही थोडीफार म्हणजे घरामध्ये झाडे लागवड केली कुंडीतील. जी लहान फुलांची झाडं असतात ती आम्ही दरवर्षी करतो. यावर्षी पण सुद्धा पाऊस लेट असल्यामुळे यावर्षी पण थोडीफार केलेली आहेत 2-3 कुंड्यामध्ये. ही आमची पर्सनल आवड आहे असं म्हणायला गेलं तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येत राहू. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि सर्वांना बाय बाय. टेक केअर.